माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं. तर काय चाललं आहे, झालं का दुपारचं जेवण वगैरे? आणि मला पण जेवण करायचं आहे आता. तर आज आली लवकर कामून आणि दूध गरम करायला ठेवलं आहे. दूध आणलं येताना 1 किलो टोमॅटो आणलेत, कढीपत्ता आणला आणि याच्यात वालाच्या शेंगा आणल्या 20 रुपये पाव. तर भाजीलाच रोजचं टेन्शन असतं, काय करावं. तर शेंगा घेऊन आले मी. तर म्हटलं चला जेवण वगैरे करावं आणि एक व्हिडिओ टाकावा. काल नाही टाकला बरं का व्हिडिओ, टाईमच नाही भेटला त्याच्यामुळं. तर म्हटलं आज चला एक व्हिडिओ टाकते. आता करते जेवण. खिचडी बनवली, साधी सोपं, आपलं काही नाही बनवलं. तर दूध गरम होत आहे. तर भांडे राहिलेत अजून घासायचे, कपडे वगैरे आत्ताच धुतलेत, घर पुसलं. तर म्हटलं चला आता निवांत थोडंसं जेवण करते, मग आराम करते. मग संध्याकाळची रेसिपी काय आहे साधं सोपं आपल्याला तुम्हाला दाखवणार आहे मी. तर चला मग. टोमॅटो 1 किलो आणले, 30 रुपये किलो होते. तर दाखवते. टोमॅटो असे चांगले आहेत बरं का, 30 रुपये किलो होते. 1 किलो आणले. आणि हे शेंगा या 20 रुपये पाव आणल्या. आणि कढीपत्ता आणला, थोडासा आपल्याला लागतो कढीपत्ता. मी आता जेवण करून घेते. खिचडी बनवली कुकरमध्ये, करते थोडंसं जेवण, मग आराम करते. सकाळी लवकर उठावं लागतं, लवकर जावं लागतं, त्याच्यामुळं मग निदान 1-1.5 तास तरी आराम पाहिजे. असं नाही तर मग डोळे दुखतं, डोकं दुखतं, त्रास होतो मग डोक्याला जास्त. त्याच्यामुळे निवांत 1-1.5 तास आराम केला ना तर बरं वाटतं मग. तर चला मी जेवण करते, मला नंतर बोलते तुमच्याशी. आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा. आणि जे नवीन असते ना आपल्या चॅनलवर त्यांनी सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करत जा आणि चांगल्या कमेंट करत जा. चांगलं तर करतात आपले भाऊ, तसं काही टेन्शन नाही. तर आवडतात का नक्की व्हिडिओ कमेंटमध्ये सांगत जा. तर चला बोलते नंतर, जेवण करते आता. सगळ्यांना या संध्याकाळचा चहा प्यायला. आणि मी चहा बनवला आहे आणि आराम वगैरे झाला आहे माझा, थोडा फ्रेश झाले. आणि इकडे भात टाकला शिजायला आणि इकडे कांदा भाजायला टाकला. हे बघा, कांदा भाजते आणि इकडे चहा बनवला आहे. तर आपल्याला बनवायच्या आहेत बेसन पिठाच्या वड्या, कापून वड्या बनवतो तशा. तर म्हटलं पहिला अगोदर चहा बनवते, जरा फ्रेश होते झाले. आणि चहा पिल्यावर जरा तरतरी येईन आपल्याला काम करायला, स्वयंपाक करायचा, आळस निघून जाईल. तेव्हा म्हटलं चला पहिलं चहा पिते आणि कांदा भाजतो इकडे तोपर्यंत, चहा पिऊपर्यंत मला. आणि भांडे वगैरे तर अजून राहिलेत घासायचे, घासले नाही. आता पहिले भाकरी बनवून घेते, मसाला भाजून घेते, वाटून घेते आणि मग नंतर भांडे एकदम घासून घेईल सगळे. तर चला मी आता चहा पिते. तुमचा झाला का संध्याकाळचा चहा? तर हे बघा, या चहा प्यायला. आणि मला मेहंदी वगैरे लावायची होती बरं का, पण झोपेमुळं काय मी लावली नाही, कंटाळा केला. जाऊ द्या, तर लावेन आता उद्या. तर कांदा भाजतोय, तर तोपर्यंत मी आता चहा पिते. तुम्ही पण चहा प्या. भाकरी वगैरे केल्या मी आत्ता आणि भात पण बनवला आहे. दाखवते तुम्हाला. थोडासा भात बनवला आणि भाकरी बनवल्या आणि इकडं कालवण बनवले, आपल्याला वड्या बनवल्या बघा मस्त. बेसन पिठाच्या, कोथिंबीर वगैरे, हिरवी मिरची, लसूण, जिरं सगळं वाटलं याच्यामध्ये आणि वड्या अशा कापून घेतल्यात मी छानपैकी. व्हिडिओला मोठा होईल त्याच्यामुळं काही रेसिपी दाखवली नाही पूर्ण. भांडे वगैरे घासून घेतलं, अजून गॅस वाटा साफ करायचा आहे, गॅस साफ करायचा आहे. तर आता मी या वड्या ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे, शिजतील त्या 10 मिनिटात. तर आपण आता या वड्या टाकू आता पातेल्यामध्ये. अशा टाकायच्या आणि 10 मिनिटात त्या शिजून निघतील. मग गॅस कमी करते.
वड्या थोड्याशा जास्त झाल्या. तर आपण आता मस्त असे शिजून घेऊ आपण 10 मिनिटं याला. एकदम अशा पातळ बनवल्यात, छान बनवल्यात. आता शिजतील 10 मिनिटांमध्ये. भाकरी, भात आणि कालवण मस्तपैकी बनवलेलं आहे. वड्या शिजत आहेत आता. तोपर्यंत मी गॅसवर आता क्लीन करून घेते आणि भांडे वगैरे घासून घेतलेले आहेत. आणि पूर्ण हे म्हणजे रेसिपी दाखवते नाही तुम्हाला, खूप मोठा व्हिडिओ होईल आणि खूप वेळ लागतो, त्याच्यामुळं नाही दाखवली. हे वड्या ते बनवायचं असलं तर जसा आहे तसा व्हिडिओ बघा. आपल्या वड्या तयार होत आहेत आता मस्तपैकी अशा. आणि कोणाकोणाला आवडतात बेसनच्या वड्या, कापून वड्या, तर नक्की सांगा कमेंटमध्ये. तर मी गावच्या पद्धतीत आपलं बनवलेलं आहे. चला आता मी आवडते. वड्याचं कालवण तयार झालेलं आहे. बेसनच्या वड्या, आमच्याकडे डुबुक वड्या म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा कमेंटमध्ये. तुम्ही पण अशा एकदा बनवून बघा, खाऊन बघा. कसा वाटला सांगा नक्की. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.